कैरीची आंबट गोड चटणी करूया. त्यासाठी मिरच्या घेतल्या आहे, कैरी सोलून घेतली, त्याला कट करून घेतली आहे, लसूण घेतला आहे, याला आपण आता मिक्सरमध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये थोडं मीठ घालून घेते आहे, थोडा गूळ घालते, त्याला मिक्सरमध्ये वाटून घेते. आता तडका देऊया. तेल टाकलं आहे, तडका पॅनमध्ये तेल टाकलं आहे, मोहरी टाकते, जिरं टाकते. छान तडतडलं की चटणीमध्ये टाकून घेते. हे झाले आपली. त्यावर थोडं कोथिंबीर पेरून घेते. आता भाकर करूया. ज्वारीच्या भाकरीसाठी मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. आता पीठ काढून घेऊया. 3 भाकरींचं पीठ काढून घेते आहे. त्यात आता गरम पाणी टाकून थोडं चमच्याने मिक्स करूया गरम असल्यामुळे, आणि नंतर मग हाताने आपण त्याला मळूया. थोडं थोडं घालायचं जसं, आणि व्यवस्थित मिक्स करायचं, गठुडा पडणार नाही असं. थोडं थोडं लागेल तसं घालत राहायचं पाणी, आणि नंतर काढून थोडं हळूवारपणे याच्याने हाताने गणिक मळायचं. लोळे करून घ्यायचे भाकरीचे. आणि आता भाकर थापून घेऊया. भाकर टाकून पाणी लावून घेऊया भाकरीला. दोघी साईडकडनं छान भाजून घेऊया. गॅसवर पोपळा आणून घेऊया. अशी आपली भाकर रेडी झाली आहे. आता ताटात वाढून घेऊया. चटणी, त्यावर तेल आणि कांदा. खूप छान लागतं, नक्की ट्राय करा. थँक्यू.